प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आजच्या सकाळच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. या प्रियजनांनो, आजच्या दिवसाची सुरुवात आज आपण सुंदरशा वचनानं करूया. बायबलचा हा भाग आपण समजून घेऊया. योहानाचं पुस्तक 2 अध्याय 1 आणि 2 वचन. नंतर तिसऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशूला व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. प्रियजनांनो, या सुंदरशा वचनानं मी तुमच्या सर्वांचं या नवीन अशा वचनामध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे. आम्हाला सर्वांना हे वचन खूप चांगल्या रीतीने माहित आहे. आम्ही जाणून आहोत की येशू ख्रिस्त एका काना येथील एका लग्नाला गेला होता आणि हे काना शहर किंवा काना गाव जे आहे हे गालिल मधल्या हे एक गाव आहे. गालिलच्या ठिकाणातलं हे गाव आहे आणि तिथं एक लग्न सोहळा होणार होता आणि तिथं जे लग्न होणार होतं ते मरिया आणि योसेफ यांच्या नात्यातल्या कोणाचं तरी एकाचं लग्न होतं आणि म्हणून या ठिकाणी अनेक लोक त्या नात्यातले त्यांचे नातेवाईक त्या ठिकाणी येणार होते आणि म्हणून येशू ख्रिस्ताला ही गोष्ट माहित होती की या लग्नाला अनेक प्रभावशाली व्यक्तिमत्व किंवा लोक या लग्नविधीसाठी येणार आहेत आणि म्हणून येशू ख्रिस्ताला सुद्धा या ठिकाणी आमंत्रण होतं आणि येशू ख्रिस्त आपले नवीनच जे शिष्य झालेले आहेत त्या शिष्यांना घेऊन त्या लग्न सोहळ्यामध्ये हजर राहिलेला होता. त्याला जे आमंत्रण मिळालेलं होतं, येशू ख्रिस्त आता त्या गालिलमध्ये होता म्हणून त्याला देखील त्या नातेवाईकांनी आमंत्रण दिलं होतं आणि तो हे सर्व जाणून होता आणि येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांच्या संगती या विशेष अशा मेळाव्याला लग्नाला हजेरी लावतो आणि म्हणून या लग्नाला जाऊन तो अशा लोकांच्या मध्ये सामील झाला होता की तिथं सर्व प्रकारचे मिश्र समुदायाचे लोक त्या ठिकाणी जमलेले होते आणि त्यांच्यामध्ये या सामाजिक कार्यामध्ये किंवा त्या कौटुंबिक त्या कार्यामध्ये तो सामील झालेला होता. कारण तिथं समाजातले सर्व लोक येणार होते, मिश्र लोक येणार होते, वेगवेगळे लोक त्या ठिकाणी येणार होते आणि येशू ख्रिस्त सर्वांनाच या जगिक वृत्तीप्रमाणे सर्वांच्या संगती सारखा मिळत भेटत किंवा मिक्स होत नव्हता, परंतु त्यानं या विशेष अशा लग्नाला उपस्थिती लावली आणि त्या उपस्थितीचा अर्थ आहे की परमेश्वर येशू ख्रिस्त अशा गोष्टींना तो मान्यता देत होता. लग्नविधी, विवाह पवित्र आहे आणि या विधीला तो या ठिकाणी मान्य देत होता. प्रियजनांनो, यातून आपल्याला आजच्या काळामध्ये जे त्याचे शिष्य आहेत त्यांना एक विशेष असा धडा प्राप्त होतो आणि त्याकडे आम्ही दुर्लक्ष करता कामा नये. प्रत्येक पर्वामध्ये, प्रत्येक काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या शिष्यांच्यासाठी यातून एक धडा आहे. त्यांनी स्वतःला समाजापासून कदापि दूर ठेवू नये. अनेकांना वाटतं की आम्ही लोकांच्या पासून वेगळे आहोत आणि आम्हाला वेगळं असं काहीतरी पाहिजे, पण असं विश्वासकाने असं अजिबात करू नये. कधी कधी आम्ही सर्वांचा त्याग करतो, सर्वांना बाजूला ठेवतो आणि आम्ही एकांतात राहण्याची आमची वृत्ती आमच्यामध्ये होती आणि आम्ही एकांतात राहतो. परंतु असं न करता सर्व वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीपर्यंत आम्ही आमच्या उपस्थितीनं ख्रिस्त दर्शवू शकतो आणि ते करण्यासाठी आपण जे लोक तिथं आहेत, कुठं जिथं आहेत तिथे त्यांना भेट दिली पाहिजे, जसं येशू ख्रिस्तानं भेट दिली. त्यामागचं पर्पज होतं येशू ख्रिस्त जाण्याचं, त्याला देव प्रदर्शित करायचा होता. प्रियजनांनो, आम्ही सुद्धा जे लोक आपल्याला बोलवतात किंवा आपण समाजापासून अशा काही गोष्टींच्या पासून दूर राहू नये की आम्ही समाजापासून अलग आहोत किंवा समाजापासून दूर आहोत किंवा लोकांना आम्हाला एकांतवास आवडतो असं नाही, तर आम्ही समाजामध्ये प्रत्येक गोष्टीला आम्ही सामील झालं पाहिजे. कदाचित प्रियजनांनो, आम्हाला लोक शोधत येणार नाहीत तुमचा देव कसा आहे, तुम्ही कोणावर विश्वास ठेवता हे विचारण्यासाठी, परंतु प्रियजनांनो आम्हाला संधी असते की आम्ही इतरांना आमचा प्रभू दाखवावा. प्रियजनांनो, काय आम्ही फक्त व्यासपीठावरून किंवा जे भाषण करतो त्यातूनच लोकांचं तारण घडतं किंवा त्यातूनच पित्याबद्दलची किंवा स्वर्गाबद्दलची आवड निर्माण होते असं नाही, तर आमच्या दैनंदिन कामामधून, आमच्या वागण्यामधून, आमच्या भेटीमधून, आमच्या लोकांच्या पर्यंत पोहोचण्यावरून आम्ही जगाला, इतरांना, ज्यांना आम्ही भेटू त्यांना ख्रिस्त दाखवू शकतो. प्रियजनांनो, येशू ख्रिस्तानं आपला उपदेश, आपला संदेश जो स्वर्गीय राज्याचा होता तो घरी घरी पोहोचवलेला आपल्याला पाहायला मिळतो.
प्रियजनांनो, त्यानं सर्व कुटुंबांच्या भेटी घेतल्या. त्यानं स्वतःच्या घरात आपल्या दैवी उपस्थिती दाखवली. इतरांच्या घरामध्ये ज्यावेळेस तो पोहोचला त्यावेळेस त्याच्या उपस्थितीनं अनेक लोकांना आणि अनेक घरांना समजलं की हा देवाचा पुत्र आहे. काय, माझ्या भेटीद्वारे, इतरांच्या पर्यंत पोहोचण्याद्वारे, सामाजिक कार्यामध्ये भाग घेण्याद्वारे, समाजामध्ये असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये भाग घेण्याद्वारे काय माझ्यामधून ख्रिस्ताची प्रीती प्रगट होते का मी स्वतःला जगापेक्षा, समाजापेक्षा वेगळं समजत आहे? हो, मी ख्रिश्चन आहे, मी जगामध्ये जाणार नाही, असं नाही. प्रियजनांनो, आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे सामाजिक आणि समाजामध्ये आणि सामाजिक कार्यामध्ये सहभागी असणं गरजेचं आहे. योग्य आणि चांगल्या सामाजिक कार्यामध्ये नक्की आम्ही सहभाग दर्शवला पाहिजे. प्रियजनांनो, एलन जी व्हाईट यांनी एका पुस्तकामध्ये खूप सुंदर लिखाण केलेलं आहे. द सायन्स ऑफ द टाइम्स, 22 नोव्हेंबर 1877 मध्ये. द स्पिरिट ऑफ प्रॉफेसी, 2 अध्याय 19, 106 आणि 109 मध्ये आपल्याला त्या असं म्हणताना दिसतात. ते मी तुमच्यासाठी वाचत आहे. येशूने अतिरेक, स्वैराचार आणि मूर्खपणाचा निषेध केला, तरीही तो स्वभावाने सामाजिक होता. त्याने विद्वान आणि प्रतिष्ठित लोकांसोबतच गरीब आणि पीडित लोकांसोबत सुद्धा भोजनाचे आमंत्रण स्वीकारली, म्हणजेच तो त्यामध्ये सामील झाला. त्याने उधळपट्टी आणि मौज मजेच्या दृश्यांना परवानगी दिली नाही, तरीही निष्पाप आनंद त्याला आनंददायक होता. जो निष्पाप आनंद आहे, ज्याच्यामध्ये पाप नाही, अशा आनंदामध्ये त्यानं सहभागिता दिली. यहुदी विवाह हा एक गंभीर आणि प्रभावी प्रसंग होता, ज्याचा आनंद आणि उल्हास मनुष्याच्या पुत्राला अप्रिय नव्हता. त्याला तो अप्रिय वाटला नाही, म्हणून तो त्यामध्ये सामील झाला. प्रियजनांनो, आपण या ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकत आहोत काय? समाजामध्ये चांगल्या कामामध्ये सहभागी होत आहोत काय? देव बाप तुम्हाला सहकार्य करू आणि देवाची प्रीती तुमच्या संगती असो. आमेन. मे गॉड ब्लेस यू ऑल.